खरं तर तुम्हीच सांगत होतात, अनेक डिबेट झाले, तुम्ही अनेक डिबेटमध्ये असं सांगितलं, त्याचं क्रेडिट सुद्धा तुम्ही घेत होतात की बाकीच्या देशांमध्ये परिस्थिती अतिशय गंभीर आहे, तिथं रेट वाढले पण आम्ही वाढू दिलेले नाहीयेत. पण अशी काय परिस्थिती आली आता की त्याच्यामुळे वाढवावेच लागले? एक प्रश्न. आणि दुसरं, हे वाढलेले दर इथंच थांबतील की अजून वाढतील? विलासजी बघा, तुम्ही जसं म्हणाले तुमच्या सुरुवातीच्या रिपोर्ट्समध्ये आणि मुख्यमंत्री साहेबांनी पण जे सांगितलं हम्म. की जगभरात जे दर सगळ्या देशांमध्ये वाढले ते 100% ते 50% ते 35% असे वाढले हम्म. आणि भारतात फक्त 3.25% वाढले. म्हणजे तुम्ही ₹3 म्हणताय पण त्याचं पर्सेंटेज पण आपल्याला बघायला हवं. वाढले दर ₹3 असले तरी ते पर्सेंटेज 3.25%च आहे. दुसरी गोष्ट कशी आहे, आज आपल्या ऑइल मार्केटिंग कंपन्यांचा जो पर डेचा लॉस होत होता तो आज आपल्याला पूर्ण करण्यासाठी जितकं म्हणजे मिनिमम वाढवायची गरज होती तेवढीच सरकारने वाढवला. आणि तुम्हाला मी आठवण करून देऊ इच्छितो की मार्चमध्ये जे कर होते ₹10 पेट्रोलवरचे कर सरकारने कमी केले होते, तेव्हा जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीचा भडका उडला होता. तेव्हा ते दर वाढू नये म्हणून सरकारने एक्साईज ड्युटी कमी केली होती. तर कसं आहे, जगभरात जेव्हा 100% वाढतोय आणि इथे आपण 3% वाढतोय, ते भारताच्या नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात जे चाललेलं सरकार आहे, अर्थमंत्री निर्मलाजी असो, यांना निश्चितच एक क्रेडिट द्यावं लागेल. बर. म्हणजे आचार्य चाणक्य असं म्हणाले होते की कर संकलन कसं करावं की जी मधमाशी जी असते फुलांचं जेव्हा मध घेते त्याला नुकसान न करता ते मध घेते. तसंच आज नरेंद्र मोदीजींच्या सरकारमध्ये चाललेलं आहे. आणि दुसरं मला असं सांगायचं आहे की त्यांनी देशाला पहिले आव्हान केलं, त्याच्यानंतर ते आव्हान करून थांबले नाही, त्यांनी स्वतः काटकसर सुरू केली, त्यांच्या मंत्र्यांनी काटकसर सुरू केली. महाराष्ट्रात 13 मे 2026ला एक डिटेल परिपत्रक काढलं. 19 मुद्दे त्याच्यात होते की सरकार आणि सरकारी यंत्रणांनी कसं याच्यात सेव्हिंग करावं याचं डिटेल गाईडलाईन आहे. आजच तुम्ही बघितलं असेल, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी बंगलोरला जाताना पुण्यावरनं ते आपल्या इंडिगोच्या फ्लाईटनी गेले, काही चार्टर्ड फ्लाईटनी नाही गेले. मुख्यमंत्र्यांची सुरक्षा आणि या सगळ्या गोष्टी पाहता तरी हे सगळं त्याग होतोय. विरोधक आणि म्हणजे मला थोडा उशीर झाला ह्या सगळ्या गोष्टींना, तुम्हाला पटतंय हे? नाही, बिलकुल नाही. आज मला सांगा, तुम्ही म्हणाले की ₹3 दरवाढ झाली आहे. विलासजी 2022 नंतर ही दरवाढ पहिल्यांदा झाली आहे. हम्म. म्हणजे 4 वर्षात पेट्रोलची आणि डिझेलची किंमत ₹1 सुद्धा वाढली नव्हती आणि आज एवढ्या 4 वर्षानंतर ₹3 वाढली आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, एक पेट्रोलियम सेल आहे जे मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियमच्या अंतर्गत येतं. त्यांचे तुम्ही जर आकडे पाहिले तर मी 2004 ते 14च्या मध्ये साधारण डिझेलची किंमत काँग्रेसच्या काळात 155% वाढली होती. हा. आमच्या काळात 2014 ते 24 मध्ये ती 63% वाढली आहे. हम्म. पेट्रोलची किंमत 2004 ते 14च्या मध्ये 135% वाढली आहे. ती आमच्या काळात म्हणजे 35-40% वाढली आहे. तर कसं आहे, आज देशात सगळ्यात कमी महागाईचा दर आहे. तुम्ही म्हणताय लोकांचा म्हणजे जे रिॲक्शन्स आहे ते मी समजू शकतो. म्हणजे आज त्याची काळजी आम्हालाही आहे, कारण आम्ही राहतो. पण कसं आहे, कोविड काळात जशी जनतेची काळजी सरकारने घेतली होती, तशीच काळजी इतके गेले वर्ष नरेंद्र मोदी सरकार घेत आहे. ते गरीब कल्याण असो किंवा बाकीच्या लोकांना जे सपोर्ट करायची गोष्ट असो, मला असं वाटतं की आज जे पेट्रोल आणि डिझेलचे भाव जेवढे कमीत कमी वाढवता येतील. आणि मला एक उदाहरण द्या. जगभरात आता तुम्ही म्हणता युनायटेड स्टेट्स सगळ्यात पॉवरफुल कंट्री आहे. ते त्यांच्याकडे व्हेनेझुला आहे, त्यांचे स्वतःचे ऑइल रिझर्व्ह आहे. त्यांचं कसं 50% रेट वाढला? युएईचं स्वतःचं तेल आहे, त्यांचा 38% रेट वाढला. आपण चायनाचे एवढे गुणगान अपोजिशन वाले गातात, त्यांच्या इथे 25% दर वाढला. म्हणजे जगभरातल्या सगळ्यात जास्ती देशांमध्ये सगळ्यात जास्ती दर वाढले आणि भारत हा का 88% इम्पोर्ट करत असताना सुद्धा आपले दर फक्त 3% वाढतात.